नमस्कार गावाल्यानो, आम्ही असाव लाईफजी स्टेशनला. आणि ही बघा इकडे असा आरी बोलतात एका रिजनल. ही जाता सिटी टू सिटी, म्हणजे जसा मुंबईवरनं सिंधुदुर्गात जाऊचा असतात तर अशा आरी म्हणून असतात. आणि दुसरी जी असता IC वगैरे ती कंट्री टू कंट्री वगैरे जाते, दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचा. ती फास्ट ट्रेन असते, त्याच्यासाठी पांढऱ्या कलरचे असतात. नागपूरचा मेन हैसर एक इंजिन असा, आणि ट्रेन ही एकदम जुन्या काळातला असा, स्पेशली पर्यटकांसाठी बनवलेला असा एकदम जुन्या काळातला इंजिन असा. हा बघा पूर्ण जसा पिक्चरात दिसतं तसा कोळशावर चालणारा असा. चाका बघा एकदम अशी पिक्चरात दिसतात तशीच, पूर्ण असा समोर गोल, एकदम जुन्या काळातला वर्ल्ड वॉर 2च्या वगैरे तेव्हाच्या काळातला एकदम स्पेशली पर्यटकांसाठी त्यांनी ठेवलेला. आणि हे बघा ही असा केबिन, आणि ह्याच्यामध्ये असा कोळसो पूर्ण. या असा कोळशावरचा, ना डिझेलवरचा ना कसला ह्याच्यावरचा, इलेक्ट्रिकवरचा, कोळशावरचा. वरती बघितलास ना तुमका तो कोळसो दिसत बघा एकदम लांबून बघितलं तर. बघा वरती बघितलं तर कोळसो, बघा कोळसो पूर्ण कोळसो. आणि त्याचे हे पण बघा बल्ब पण आपल्याकडे असतात ना 60चे बल्ब, त्या टाईपमधले बल्ब असत लावलेले मागच्या बाजूक. असं या पूर्ण इंजिन हा. आणि ह्यो डब्बो त्याचो बघा जुन्या काळात असता तसंच डब्बो बनवलेनी हा. पूर्ण 2 डब्बेच असत, जास्त नाही आहेत. एक आणि दुसरो डब्बो तो पुरो जॉईंट केल्यानी हा. बघा पूर्ण आता काय आतमधलं दिसणार नाही मोबाईलमध्ये, बंद. आतमध्ये पूर्ण सेपरेट रूम वगैरे बनवलेले असतात. आणि ही असत बघा, ही इलेक्ट्रिकवरची असत, जुनीच इंजिन असत पण इलेक्ट्रिकवरची असत बघा, एकदम वेगळीच असत पूर्ण. हे बघा ही पुढे पेटी सारखा, नंतर मग इंजिन. एकदम जुन्या काळातले पिक्चर बघितलं असतं त्याच्यामध्ये अशी इंजिनं दिसतली. खूप जुनी इंजिनं असतात. हे बघा असा तिसरा इंजिन आहे, स्पेशली फक्त टूरसाठी वगैरे पर्यटकांच्या त्याच्यासाठी ही ठेवलेली आहे, बाकी काय नाही. हे असं स्टेशन आहे पूर्ण. खूप दिवसांनी कोळशावरची इंजिन बघू भेटला. इकडे काय कोळशावरचं इंजिन दिसत नाही आपल्याकडे, पण आता बंद होतील ही सगळी. इलेक्ट्रिक झाली नाही तर डिझेल अशी चालली आहेत. कोळशावरची आता बंद झाली, ती पण नुसते पिक्चरातच दिसतात. तर हैसर असा एक त्याच्यासाठी दाखवला. चला पुन्हा भेटूया, परत काय दिसला तर करू व्हिडिओ. बाय.